नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे, म्हणजेच मी मॉमप्रेनर आहे। आज मी गृहिणींसाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे। तर तो विषय काय आहे तर आपण बघूया। तर घर खर्च आणि महिना काढणं हे गृहिणीसाठी खूपच कठीण असतं। तर ते कसं आणि सहज पद्धतीने आणि आनंदात आपण तो महिना कसा काढू शकतो याचं नियोजन मी आज तुम्हाला शिकवणार आहे। खर्च किती कमी असला किंवा जास्त असला तर आपलं नियोजन म्हणजे आपलं प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तर महिना हा इझिली निघू शकतो। तर मी तुम्हाला सांगते, मी आज गृहिणींसाठी घरगुती खर्चाचं नियोजन कसं करायचं हे शिकवणार आहे। मी विधी आणि आपण गृहिणी सर्वजण जाणतो की गृहिणींना महिना काढणे हे किती कठीण आहे आणि आपल्याला घर चालवणं हे खूप महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे। दर महिन्याला आपल्याला नवऱ्यांकडून आपल्या मिस्टरांकडून ठराविक रक्कम ही दिली जाते। तर त्या ठराविक रकमेमधून आपण महिना कसा काढू शकतो तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे। पण तो महिना काढता काढता महिलांना भरपूर अडचणी येतात, जसं की रेशन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मुलांचं शिक्षण इत्यादी। तर ते कसं करायचंय आपण शिकूया। तर मिस्टरांनी तुम्हाला दिलेल्या महिन्याच्या बजेटमध्ये आपण महिना कसा काढता येईल, योग्य नियोजन आणि काही स्मार्ट टिप्स यामुळे आपण व्यवस्थित महिना आनंदाने आणि सुखाने काढू शकतो। चला तर आपण स्टार्ट करूया की कसं करायचंय ते नियोजन। पहिली तर गोष्ट, पहिला पॉइंट तुम्ही लिहून घ्या, बजेट कसं तयार करायचंय। तर प्राथमिक गरजा, आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत? एक वही घ्यायची आहे, एक पेन घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला महिन्याला काय काय लागतं ते लिहून घ्यायचंय। जसं की रेशन आहे, आपल्या महिन्याचा भाजीपाला आहे, त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज तुमचं जसं असेल तसं ते लिहून काढायचं आहे। मुलांचं शिक्षण म्हणजे स्कूलची फी आणि ट्युशनची फी, प्लस आपल्या महिन्याचं दूध आपल्याला किती लागतं, आपल्याला डीमार्टला किती लागतात, जर आपण रेशनच्या दुकानात किराणाकडे जर आपण सामान भरत असू तर तिथून आपल्याला किती लागतात, प्लस तुमचं समजा तुमच्याकडे स्कूटी वगैरे असेल तर त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल जे काही असेल ते किती लागतं हे तुम्ही व्यवस्थित एका पेजवर लिहून काढा। त्याच्या पुढे नंबरिंग करा की एवढे एवढे लागतात, तेवढे एवढे लागतात। ठीक आहे, ही झाली प्राथमिक गरजा। आणि संकटकालीन बचत, संकटकालीन बचतीसाठी म्हणजे इमर्जन्सी, त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 2 हजार कंपल्सरी बाजूला काढणं गरजेचं आहे। आणि सोपा फॉर्म्युला म्हणजे 50% गरजेसाठी, 30% सुखसोयींसाठी आणि 20% बचतीसाठी। हा जर तुम्ही फॉर्म्युला व्यवस्थित ठेवला तर नक्कीच तुमचा महिना हा व्यवस्थित निघू शकतो। तर पैसे वाचवण्याचा काही मी टिप्स सांगणार आहेत। स्मार्ट खरेदी करा। स्मार्ट खरेदी करा म्हणजे काय? जेव्हा तुम्ही रेशन भरता किराणाकडे तेव्हा तुम्हाला घरात ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच गरजेच्या वस्तू स्मार्ट खरेदीने करायचे। उगाचच आपल्याला महिना आहे, आपल्याला मिस्टरांकडून पैसे मिळतात म्हणून कितीही काहीही भरा तर नाही, त्याच्यामुळे आपलं प्लॅनिंग बिघडू शकतं। सेकंड पॉइंट आहे अनावश्यक खर्च टाळा, म्हणजे महागडे कपडे आणि फास्ट फूड। मी असं म्हणत नाही की महागडे कपडे घालू नका, महागडे कपडे घाला, पण आपण महिन्याला तिथे किती खर्च करतो आणि महागडे कपड्यांचं आपल्याला त्या महिन्याला किती गरज आहे हे बघून तुम्ही खरेदी करा। आणि फास्ट फूड, मी फास्ट फूड का सांगितलं आहे कारण की हे बघा, फास्ट फूड खाणार तर बाहेर पैसा जाणार, पण जर तीच गोष्ट आपण जर घरात बनवली तर फार कमी पैशात बनते। जसे की आता तुम्हाला फ्रँकी खावीशी वाटले, फ्रँकी ही बाहेर 45 to 50 रुपीजला मिळते। आता तर प्राइस वाढली असेल, मी खात नाही, पण जर ती तुम्ही घरात बनवली तर त्याच पैशात तुम्ही 4 ते 5 फ्रँकी बनवू शकता। म्हणजे घराचं नियोजन करता करता
तुमच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. म्हणजे बाहेरचं खाणं टाळा, कधीतरी चालतं पण डेली नाही. त्याच्यामुळे तुमचं घराचंही नियोजन बसेल आणि तुमच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दिले जाईल आणि तुमच्या मुलांच्या सुद्धा हेल्थकडे लक्ष दिलं जाईल. कारण की बाहेरचं खाणं अजिबात चांगलं नसतं. जेवढं तुम्ही घरगुती खाल तेवढं खूपच चांगलं आहे. घरगुती उपाय म्हणजे घरात जेवण बनवा, घरगुती खा, हॉटेलचं जेवण टाळा. कारण की हॉटेलमध्ये आपण एका टायमाला जेवायला गेलो तर सहज आपले 2 ते 3 हजार दिवसाला जातात. पण त्या 2 ते 3 हजारामध्ये आपण किती काय काय करू शकतो हे गृहिणींना नक्कीच माहिती आहे. आणि प्लॅनिंग म्हणजे काय, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आपल्याला ह्या दिवसांना काय काय बनवायचे. सोमवारी दुपारला आणि रात्रीला एक भाजी, मंगळवारी भाजी, बुधवार असेल तर नॉनव्हेज आणि व्हेज तुमचं जे काय असेल ते. असं तुम्ही एका पेजवर लिहून काढा की काय बनवायचं आहे आपल्याला. जर तुम्ही असं लिहिलं, असं प्लॅनिंग केलं तर तुम्हाला मार्केट करणंही सोपं जाईल, तुमचं पैशाचं नियोजनही व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे प्लॅनिंग हे खूपच महत्वाचं आहे. घरगुती कमाईचे उपाय, तिसरा पॉइंट, कुटुंबासोबत उत्पन्न वाढवा. कुटुंबासोबत उत्पन्न वाढवा म्हणजे फूड किंवा हाऊस बिझनेस, अन्न विक्री करा. घरातून तुमची जी काय कला असेल जेवणाची ते जेवण बनवा, डिलिव्हरी द्या. म्हणजे नवऱ्याच्या हातभाराबरोबर तुमचा सुद्धा हातभार लागू शकतो, तिथे सुद्धा सेव्हिंग होऊ शकते. हाऊस बिझनेस करा, ऑनलाईन पैसे कमवा. जसे की यूट्यूब तर आहेच, तिथे आपण फ्रीली व्हिडिओ अपलोड करू शकतो, मॉनिटाईज होऊ शकतात, सबस्क्राईब वाढू शकतात. त्याच्यामुळे तिथूनही आपल्याला ऑनलाईन विक्री भेटेल. जसे की ज्वेलरी आहे, साडी आहे. फक्त घर बसल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून, यूट्यूबवर टाकून, इंस्टाग्रामवर टाकून, फेसबुकवर टाकून, सगळीकडे टाकून आपण ऑनलाईन बिझनेस करू शकतो. परत आपल्यात जी काय कला आहे, जसे की मेहंदी काढणे, कुणाची क्रिएटिव्हिटी असते, रॉ मटेरियल पासून वस्तू बनवून विकवतात किंवा पेंटिंग करून बनवतात आणि विकतात. ही कला सुद्धा तुम्ही घरगुती करून विकू शकता. त्याच्यामुळे हे तुमचे घरगुती उपाय आहेत गृहिणींसाठी. योग्य नियोजनाने आपण 20,000 सुद्धा सुखी आयुष्य जगू शकतो. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, म्हणजे मी माझंच सांगते की मला सुद्धा नियोजन नव्हतं की नवऱ्याकडून तर पैसे मिळतात आहेत, पण तरी सुद्धा वरती मला 3 ते 4 हजार रुपये लागत होते. मला कळतच नव्हतं की कसे मी महिना काढू, की ह्यांच्याकडे कसे मी पैसे मागू की मला 3 ते 4 हजार रुपये अजून द्या, की माझा महिना भागत नाहीये. पण एक दिवस मी बसली, मुलांचं शिक्षण किती आहे हे सगळं लिहून काढलं, जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे किती आहे ते नंबरिंग केलं मी, की किती खर्च लागतो. स्कूलला मी स्वतः सोडायला आणायला जाते, त्याच्यामुळे माझी स्कूलची ट्रॅव्हलिंग ही सुद्धा मी लिहून काढली. जर तुम्ही बस लावली असेल, व्हॅन लावली असेल, तेही सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये लिहा. तर मी ह्या सगळ्या गोष्टींपासून मी माझं प्लॅनिंग केलं. मी माझे रविवार ते शनिवार हा माझा एक आठवडा पकडलेला आहे. या आठवड्यामध्ये मी 2,000 पकडले आहेत. आठवड्याचे 2,000च मला आठवडा काढायचा आहे, असं मी करून प्लॅनिंग केलेलं आहे. प्लस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोमवार ते शनिवार मध्ये आपण काय बनवायचं आणि काय खायचं ह्या गोष्टी मी प्लॅनिंग केलेल्या आहेत. हे सगळं करून मी आज स्वतः 20 ते 21 हजारात पूर्ण घर आणि व्यवस्थित आणि सुखी महिना काढते. मला कुठच्याही प्रकारची काटकसर वाटत नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं वाटलं की हे गृहिणींसाठी खूप महत्वाचं आहे की महिना कसा काढणं. कारण की खरंच महिना काढणं आत्ताच्या ह्याच्यात खूप कठीण आहे. आपल्याला माहित असेल सगळ्या प्रकारचे भाव वाढलेले आहेत. कांदे, टोमॅटो, भाज्या सगळ्यांचे, साधं फ्रुट्स घ्यायला तरी पण फ्रुट्सचे भाव वाढलेले आहेत. मग महिना कसा काढू शकतो? जर तुम्ही असं प्लॅनिंग केलं तर तुम्ही खरंच महिना काढू शकता. माझ्याकडून 5 ते 6 लेडीजनी या प्रकारचा सल्ला घेतला. मी त्यांना खूप छान पद्धतीने समजावलं आहे. तर आज त्यांच्या नवऱ्याने दिलेल्या पैशातून बजेट त्यांचं जे आहे त्याच्यातून महिना काढून आज त्याच बजेटमधले 2,000 त्या सेव्हिंग करतायत.
तर मला असं वाटलं की मी तुम्हाला व्हिडिओ काढून नक्कीच सांगू शकते की महिना कसा काढता येईल. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा, मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा. आणि मी तुम्हाला हे जे बजेट सांगितलेलं आहे ते कसं वाटलंय ते नक्कीच मला सांगा. यात काही अजून वर खाली असेल तेही मला कमेंट करून सांगा. थँक्यू.